हॅलो. हॅलो. हा, बोला ताई. श्री स्वामी समर्थ. मी स्वामी समर्थ. बोला ताई, कशा आहात? बरं आहे बा, सगळं बरं आहे. अरे वा. होय. काय तुम्ही अनुभव शेअर करायचा ताई? हो, अनुभव शेअर करायचा होता. तुमचं असं फोन लागलेलं म्हणून इतकी आनंदाचा अश्रू येते तेव्हा माझ्या डोळ्यात. आई ग. बापरे. स्वामी आहेत ताई आपल्याकडे. हो. स्वामी आहेत आपल्या जवळ. काही टेन्शन घ्यायचं नाही कसलं. कुठून बोलताय ताई तुम्ही? रडू नका. रडू नका ताई. स्वामी आहेत ताई. हो. बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही कसलं. मी मला उशीर करणार हो, मी फोन लावणार होतो तुम्हाला. हं, म्हटलं संध्याकाळी पण तुम्ही फोन केलता. काल मी हं, केल्यानंतर तुम्ही केलता. मी हं, शिर्डीला वैरण आणायला गेलतो. हं. शिर्डीला वैरण आणायला गेलो, मग तुमचं फोन येऊन गेलेलं होतं. मग शिर्डीला म्हटलं कशासाठी गेलेला? शिर्डी असते ना हो, शिर्डी वैरण शेरडासनी म्हणजे काय? जनावर हो, म्हसर शेरड असते. अच्छा. हा 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 हा. हा, तसल्या वैरण आणायला गेलतो. मग वैरण आणस तर तुमचं फोन येऊन गेलेलं होतं. आई ग. मग मग म्हंटल तुम्हाला लावलं, खरं तुम्ही काय म्हंटल फोन काय उचलला नाहीसा. मग हं, परत मी आणि संध्याकाळी म्हंटल बघायचं तिने काय आता हं. दुसरं काही तर अनुभव घेत असलं तर मग घेता येत नाही म्हणून मी गप्प हा. बसलो. का तर ना, मी वाट म्हंटल फोन लावू का नको, ताई आता झोपले असतील, ऊन हाय, आपण कसं करायचं. रात्री 9 ते 10 असं घेत असते, ते मी ऐकलेलं होतं ना. हा, रविवारी घेते ताई दिवसभर पण. दिवसभर. हं. हा. ताई तुम्हाला मी सांगायचं म्हणजे तुम्ही कुठं असता सांगा, म्हणजे आमची मुलगी मुंबईत आहे. मी मुंबईला कल्याणला असते ना ताई. आमच्या मुलगीला मी सांगितलंय, मी नाही भेटायचं होत नाही कर नाही, तुम्ही दोघं पण जाऊन ताईसनी भेट घेऊन या म्हणून सांगितलंय मी. बरं मग बरं. म्हंटल आमच्या मुलगीची पायाचं ऑपरेशन झाले हो. काय म्हणजे झालं तिला? एवढं लहानशी पायाची गोटा असते ना ताई. हा. पहिलं एकदा ऑपरेशन झालं, 1-2 वर्ष पण झालं नसेल ताई. काय झालं त्या आणि बोटांना? बोट नाही, पायाचं गोटा असते ना बघा. घोटा घोटा. हा हा. हा. तर का नाही असं बबूल सारखं झालेलं होतं. बरं. 2 वर्ष पण झालं नाही तेव्हा ऑपरेशन झालं. तेव्हा पण का नाही असं ती काय असं जेल सारखं असं आहे म्हणून सांगितलं, ऑपरेशन केलं. परत गेल झाली पण आणि झाल्यासारखं झालं आणि तेव्हा पण केलं. आणि आता पण झालेलं होतं. आता आलती ती आता म्हटलं लई दिवसाला आली नाही म्हटल्यावर दाखवायला गेलो. डॉक्टरांनी सांगितलं ऑपरेशन करायला पाहिजे म्हणून सांगितलं. अरे बापरे, मुंबईला असते का ती? जीवनगर पाशी आहे बघा आमची मुलगी. हा. जीवनगर. जुईनगर. ताई मग तिला जे जे हॉस्पिटलला वगैरे जायला सांगा ना. तिथे का हा. दाखवलेलं होतं तर म्हणजे का नाही मोठं हॉस्पिटल आहे म्हणून सांगितलं. तिने एका सरांनी सांगितलं पायच काढायला पाहिजे म्हणून सांगितले. नाही नाही, असं काही नाही. जे जे हॉस्पिटलला जा. हा हं? आणि जेव्हा जाणार असेल त्याच्या आधी मला एक मेसेज करून ठेवा. हा मग मी तुम्हाला एक नंबर देईल, त्यांना भेटा तुम्ही. हा 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 हा. हा. मी तुमचं ह्या नंबर सांगतो, पुढच्या रविवारी तुम्हाला फोन करायला सांगतो. रविवारी त्यांच्या मालकासनी सुट्टी असत्या. बर मग तुम्हाला येऊन का नाही भेटून जाते ती. बर बर ताई. म्हंटल अहो लय माझी इच्छा आहे. खरं का नाही मी म्हणतो, मी नाही जात नसलं तर का नाही तू तर जा म्हणून किती दिवस झाले मी म्हणतो फोन कर ताईस ना. तर तुम्ही शाळेला जात होता ना, त्यामुळं हं. तुम्हाला का रविवारी तेवढं सुट्टी, परत काम असतं. बरोबर बरोबर. हा. मग म्हटल्यानंतर का नाही किती दिवस झालं सारखं म्हणतो, तर योगच येईना झालं तर. काय अनुभव आला तुम्हाला अजून? आता बघा आम्हाला का नाही आमची मुलगी डिलिव्हरी झालेली होती थोरली. बरं. हा हा. आणि झाल्यानंतर का नाही 1 महिनाभर झाल्यानंतर छातीला गाठ झाला हो आमच्या मुलगीला. अरे. हा हा. मग गाठ झाले म्हटल्यानंतर ती म्हणायची मम्मी दुखाले म्हटले. म्हटलं मला पहिलं कसं हो बायका डिलिव्हरी झाल्यानंतर बाळाचं जावळ लागल्यानंतर छाती दुखते बायकाची. असं म्हणतात. हा. असं म्हणतात. मग म्हटल्यानंतर इथली बायका काय म्हटले, बाळ पिलं नसलं तर पण शिरा दुखते ती. बरोबर बरोबर. हा. चोळून पाणी घाला असं म्हणून सांगितलं. मग दूध तांबलं तर पंप आणून ती दूध पण ओढून काढा म्हणून सांगितलं. हं, ती पण केलं. मग परत म्हटलं सरासनी दाखवायचं दवाखान्यात, तिथं गावात घेऊन गेलो. हं, मग दाखवल्यानंतर सरांनी सांगितलं 5 दिवसाचा कोर्स घ्या, काय नाही हं, बरं होते म्हणून सांगितलं. हं, कुठला दवाखान्यात दाखवून आलो, इतकी जोरात त्या पोरगीला दुखालं, त्या हं. फिकायला गाठ ती. अरे 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 अरे. हा.
घाट पीक आलं तर ती पूर आलं आणि परत 5 दिवसाचा कोर्स केलो, दवाखान्यात गेलो. आता काय त्यांच्या घरातली, नवऱ्याच्या घरातली इतकी आम्हाला शिवी घालाली. तुम्हाला कळत नाही का असं झालं. कोण तर असं बळमन कराल का हो सांगा तुम्ही? मुद्दामून थोडी करता कोणी. कोण करतेत का सांगा? आपली किती कसं जर असलं तर पण आपण चांगलं व्यवस्थित करत असतो आणि बरं. पहिल्यांदा नाही दुसऱ्यांदा झालंय हे. अगो बाई. पण डिलेव्हरी दुसऱ्यांदा झाली, पहिला मुलगा झाला तर त्यावेळेला काही सकट नाही. आणि आता असं झालं. आता असं झालेलं आहे. मग हं, स्वराजने परत दाखवायला गेल्यानंतर तिने सांगितलं हं. ऑपरेशन करायला पाहिजे म्हणून सांगितलं. अरे, अरे, अरे. हां. हा. अहो आम्हाला ती भीती वाटायला हो. छातीला गाठ झाली बरोबर. म्हटल्यानंतर का नाही मला काय कळनच अहो इतकी वाईट म्हणजे मी कुणाला सांगायचं कोणाला. हं. मालक तर एवढं आमचं नीट ऐकून पण घेत नाही ती तिने काही लक्ष पण देत नाही ती. आणि अरे, अरे, हा आणि घरात मुलगा पुण्याला धाकटी अरे पोरगी मुंबईला. मग मी एकटी आणि बाळ आणि ती एवढंच कोण का आता आणि आम्ही मळ्यात राहतो आणि बापरे! गाडीवरनं न्यायला सकट कोण नव्हतं. आई म्हणलं गं! आणि इथं शेजाऱ्यासनी माणसासनी बोलवून दवाखान्याला नेऊन दाखवलं. गेलो दवाखान्याला सर सांगितलं काय भिऊ नका. हं. ऑपरेशन करून ती फेकून पू झाले, इन्फेक्शन झाले म्हणून सांगितलं. कोण म्हटलं दुधाचं गाठ झाले. कोण प्रत्येक जण वेगवेगळं असं म्हणा. वेगवेगळं. हां, हां, हां. म्हटलं आम्ही रक्त लघवी चेक केलं काय नाही म्हणून सांगितलं सरांनी. ऑपरेशन करून ते ओपन केलं अहो. पूर्ण असं बापरे! बूल देऊन पुरावात एक ताटलीभर असं पू झालता हो त्यात. अरे, 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 अरे! हां. आणि म्हटल्यानंतर पण ते सगळं काढलं. एक दिवस आडाला ड्रेसिंग सगळं अरे, अरे, अरे! हं. आणि झाल्यानंतर का नाही मग तिने काय सांगितलं, 3ऱ्या महिन्यात आम्ही घेऊन जाणार म्हणून सांगितलं आणि हां, हां, हां. 3ऱ्या महिन्याला अजून ड्रेसिंग चालू होतं. पोरगी म्हणजे आमची रडाली. मम्मी काय करू म्हटली, एवढं थंडी तर किती होती अहो. आता हो, हो. 5वा महिना बाळाला संपायचा आहे दिवाळी बापरे! झाल्यानंतर महिना. बापरे! हां. थंडी मग खूप असते आणि गावाकडे. अहो लय म्हणजे लय थंडी हो इकडं. हां. म्हटल्यानंतर मग आता काय करायचं रडू नको म्हणून सांगितलं आपण स्वामीसनी सांगूया. हां, हां, तिने हां. ऐकलं माणसं कोणी ऐकू शकत नाहीत. हां, हां. स्वामी काय करतात ते त्यांनी करतात म्हणून सांगितलं. मग स्वामीसने सांगितलं असं असं म्हणून सांगितलं पोरगीला सांगितलं आणि दादा आहेत ना ती ताई हां, आहेत त्यांच्याकडं तिने ही सांगितलं असं असं नेतो म्हणून सांगितल्यानंतर का नाही हां. तिने काय सांगितलं हो ती आमच्या मुलगीला करायला अ, अं, कोणत्या दादांनी? प्रवीण दादानी तिने अच्छा, अच्छा. हां, हां, हां. काय आहे ती किंवा हां, हां. बरं मग पुढे? बघा ताईने तिने सेवा दिली सेवा केल्यानंतर का नाही मग 3ऱ्या महिन्यात नाही नेलं तिने मग परत पण म्हणाले आणि लगेच नेतो म्हणून सांगायले हां, म्हटलं हां. आता काय करायचं म्हटलं काही होत नाही ती नेत नाही स्वामी काही नेऊन देणार नाही ती आणि काय सकट नाही 5वा महिना लागल्यानंतरच नेणार म्हणून सांगितले हां. तू फक्त सेवा कर हं, 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 हं. काही सकट म्हणून सांगितलं मग हं, सांगितल्यानंतर का नाही हं. आणि मी म्हटलं पोरगीला सांगितलं गुरुचरित्र वाचतेस का म्हटलं हां, हां. पोरगीला म्हणायला लागलो म्हटलं मी सगळं करतो खरं पारायण कर म्हणून सांगितलं स्वामी हिथं आहे तोपर्यंत कर तर काय तुमच्या नवऱ्याच्या घरात गेल्यानंतर तिने काय करून देत नाही ती काय नाही तुम्ही तर बरोबर. व्याप असतात भरपूर मुलं छोटे. हा म्हणून सांगितल्यानंतर का नाही तिनं बर म्हटले लवकर उठून पहाटेच उठून आंघोळ करून पहिल्यांदा 1-2 दिवस कणकण आल्याने ताप आल्याने लय उशीर आता डिलिव्हरी झालेले बसायचं म्हटल्यानंतर जरा त्रास दुखायचं होतो कमरेला वगैरे सगळंच. मग केले अहो काय सकट नाही एक गहू तेवढं खायचं ज्वारी खायचं नाही हं. आणि हे सगळं असं सांगितलं सगळं लवकर उठून करायचे सेवा करायची हां, हां. केले म्हटलं आता आणि म्हटलं स्वामी महाराज पोरगी काय म्हटली मम्मी स्वामी महाराज माझं केलेले पोहोचले का नाही त्यांच्यापर्यंत कसं कळायचं आपणाला हां, असं हां, 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 हां. हा मग कडी साखर नारळ नेऊन मम्मी केंद्रात नेऊन ठेवून ये जा म्हणून सांगितले हां, बर हां, हां. केंद्रात मी असं गेलो होतो बघा केंद्रात गेल्यानंतर का नाही हं, दरवाजाच्या आत मी गेलो नव्हतो अहो ताई हं. असं स्वामी महाराजांचं गळ्यातले हार असतात ना इतकी जोर जोरात असं हलालत बा अय्या! जोर बापरे! जोरात हलालत आणि गुलाबीचं फुल ठेवलेलं होतं कुठं ठेवलेलं हा पण माहित नाही मला हां. असं वरनं का नाही गुलाबीचं फुल खाली आलं स्वामी महाराजांच्या वट्यात थांबलं हार इतकी जोरात असं हलालत बापरे! बघा म्हणजे स्वामींनी दाखवून दिलं की पोहोचली तुमची सेवा. म्हंटल इतकी मला का नाही कोट रुपये दिले तर पण आनंद एवढा आपल्या मनात होणार नाही एवढा मला आनंद मी घरी कवा येतो आणि तू मुलगीला कवा सांगतो असं झालं आई गं!
हा. मग नंतर मुलीची कशी झाली मग तब्येत नंतर चांगली झाली एकदम? हो, चांगले झाले, व्यवस्थित झाले. आता जाऊन आज अर्धी त्यांचं मालक येऊन घेऊन गेले तिला. अरे वा वा वा. हा. मस्त मस्त. आहे हो. ताई स्वामी पाठीशी, बिलकुल टेन्शन नाही घ्यायचं हं. मी मी अहो मी म्हणजे की नाही मला जास्त असं मराठी असं बोलता येत नाही. चुकलं असेल तर माफी करा. आणि ताई काय असतं प्रत्येकाची भाषा आहे त्याच्यात प्रेम महत्वाचा असतो, भाव महत्वाचा असतो. हां. आणि मला जास्त असं मराठी वाचता येत नाही. आम्ही कर्नाटकातला आहे. हां, महाराष्ट्रात दिलेलं आहे आम्हाला. मग मला पण असं म्हणजे हात हे असं दुखत होतं. दुखत असल्यामुळे की नाही हं, शेवा दिली ती भगत ताईने आमची पोरगी असं विचारणं हे करून घेतल्यानंतर हं. मग मला की नाही रोज तारक मंत्र आणि 3 माळ जप एवढंच करतो. दुसरं मला काय असं काय नाही, काय नाही. कशी पण करा, प्रेमाने करा, भक्तिभावाने करा. हां. काही नाही. खूप तुमची सेवा पोहोचते ताई. हां, ताई आणि मी रोज देवापुढे बसल्यानंतर रोज काय असं काही होत नाही. मला कधी तर का नाही ताई देवापुढे असं जपमाळ करत बसल्यानंतर का नाही ताई माझ्या डोक्यावर काहीतरी ठेवल्यावानी होतंय. रोज हो होत का? नाही. नाही, नाही. मग असं जेव्हा वाटतं ना, तेव्हा शांत बसायचं. हां. जेवढी होईल तेवढीच सेवा करायची. काही होय. टेन्शन घेऊन नाही करायचं. हां, खरं का नाही डोक्यावर असं काहीतरी असं आता बसल्यानंतर काहीतरी असं कपडे काहीतरी डोक्यावर ठेवल्याने होते की नाही हां, असं हां, काय हां, हां. तसं होतंय अहो. आणि रोज देवपूजा करतो. स्वामी महाराजांनी रोज की नाही अष्टगंध लावत असतो. रोज वास येत नाही. आणि हं. कवा तर इतक्या त्याच डबीतलं रोज असं लावतो की नाही इतकी वास येते म्हणता एक एक वेळा की नाही बरं. लय असं घम 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 वास येते बघा. म्हणजे त्यावेळेला स्वामी आलेले असतात ताई तुमच्या इथे. हां, असं होतं बघा. खूप छान ताई आणि आता इथून पुढे नाही होणार तसं डोक्यावर जड-जडवालं. हां, हं. ताई की नाही तुम्ही आणि अनुभव शेअर पुन्हा केला ना आता, काही होणार नाही. हां. ताई की नाही आमचे मुलगा की नाही पुण्यात आहे हो हं. आणि दादा कुठं असते ते त्यांचं गाठ घ्यायचंय. मी पोरग्याला सारखं म्हणतो, ते म्हणतो "कुठं आहे ते? हा तर सांग मम्मी तुला नीट तर." शिवतेज नगर ताई, शिवतेज नगरला आहे सांगा. शिवतेज नगर. हां, शिवतेज नगरच्या मठामध्ये हां. बर बर चालतंय हां, चालतंय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.